विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला युद्ध सराव जे आहेत 2023-24मध्ये जे झाले युद्ध सराव आहे त्याविषयी माहिती घेऊयात. लक्षात घ्या, परीक्षेमध्ये चालू घडामोडी या टॉपिकमध्ये जे नुकतेच युद्ध सराव झाले असतात म्हणजे दोन जे देश असतात त्यांमध्ये जे युद्ध सराव होतात त्यांचं नाव काय यावर हमखास प्रश्न विचारला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व युद्ध सराव कव्हर करणार आहोत जेणेकरून कोणताही प्रश्न परीक्षेत जर आला तर तुम्हाला तो सोडवताच आला पाहिजे. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, एक समुद्रशक्ती हा सराव भारताने कोणत्या देशाच्या अंतर्गत आयोजित केलेला आहे? जर प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि खाली कमेंट करा. तर राईट आन्सर आहे भारताने इंडोनेशियामध्ये हा युद्ध सराव आयोजित केला जातो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2 बघूयात. एक्स सिम्बेक्स हा सराव भारताने कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला आहे? तर राईट आन्सर आहे भारताने सिंगापूरमध्ये सिम्बेक्स हा सराव आयोजित केला जातो. नेक्स्ट, एक्स जायद हा सराव भारत आणि कोणत्या देशाच्या अंतर्गत आयोजित केला जातो? राईट आन्सर आहे भारत आणि UAE युनायटेड अरब इमिरात. नेक्स्ट, एक्स सॅल्वेक्स 2023 हा सराव भारताने कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला आहे? तर राईट आन्सर आहे भारताने USA म्हणजेच अमेरिका. कॅपिटल आहे वॉशिंग्टन DC आणि त्याचे जे प्रेसिडेंट आहेत ते आहेत जो बिडेन. नेक्स्ट, एक्स डस्टलिक हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान केला जातो? तर राईट आन्सर आहे भारत आणि उझबेकिस्तान. ही जी आवृत्ती होती ही 4थी आवृत्ती होती आणि उत्तराखंड या ठिकाणी हा युद्ध सराव आयोजित केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, भारतीय वायुसेनेने भारताच्या ईशान्येकडील कोणत्या क्षेत्रात प्रलय सराव आयोजित केला आहे? तर राईट आन्सर आहे शिलाँग या ठिकाणी. नेक्स्ट, एक्स बोल्ट कुरुक्षेत्र हा सराव भारताने कोणत्या देशात आयोजित केलेला आहे? तर राईट आन्सर आहे भारत आणि सिंगापूर. ही 13वी आवृत्ती आहे आणि जोधपूर राजस्थान या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, एक्स विनबॅक्स हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक C व्हिएतनाम. ही 4थी आवृत्ती आहे आणि हनोई व्हिएतनाम या ठिकाणी हा आयोजित केला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, 2024 वर्षासाठी भारतीय हवाई दलाने जाहीर केलेले 3 मोठे सराव कोणते? तर ते आहेत वायुशक्ती, त्यानंतर गगनशक्ती आणि तरंगशक्ती. म्हणजेच ऑप्शन क्रमांक D वरील सर्व योग्य उत्तर असेल. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, युद्ध अभ्यास 2023 हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला आहे? तर राईट आन्सर आहे भारत आणि अमेरिका. ही 19वी आवृत्ती आहे आणि अमेरिका या ठिकाणी हा आयोजित केला. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, एक्स वायुशक्ती हा सराव भारतीय हवाई दलाने कोठे आयोजित केला? तर तो आयोजित केला आहे जो राजस्थान या ठिकाणी, जैसलमेर राजस्थान या ठिकाणी आयोजित केला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, वज्र प्रहार हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला आहे? तर राईट आन्सर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. जर आपल्याला येत असेल तर या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. ही 14वी आवृत्ती आहे आणि उमरोई मेघालय या ठिकाणी हा युद्ध सराव आयोजित केला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, डेझर्ट नाईट हा सराव भारत आणि कोणत्या देशाच्या अंतर्गत आयोजित केला आहे? तर राईट आन्सर आहे वरील दोन्ही म्हणजे UAE आणि फ्रान्स या 2 देशादरम्यान हा विद्यार्थी मित्रांनो आयोजित केला आहे. तर लक्षात घ्या, फ्रान्सची जी कॅपिटल आहे ती आहे पॅरिस. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, एक्स सडा तन्सिक हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला आहे? तर तो केला आहे भारत आणि सौदी अरेब. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 15, एक्स सायक्लॉन 2024 हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला आहे? तर तो आहे भारत आणि इजिप्त. ही 2री आवृत्ती आहे आणि अंश इजिप्त या ठिकाणी आयोजित केला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, एक्स खंजर हा सराव कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो? तर राईट आन्सर आहे भारत आणि किर्गिस्तान. आवृत्ती 11वी आहे, हिमाचल प्रदेश या ठिकाणी आयोजित केला. पहिली जी आवृत्ती आहे ती राजस्थान या ठिकाणी आयोजित केली होती. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, भारतीय लष्कराने एक्स तोपची हा सराव कोणत्या ठिकाणी आयोजित केला?
तर तो आयोजित केला आहे महाराष्ट्र या ठिकाणी. आणि लक्षात घ्या, महाराष्ट्रातील नाशिकमधील देवळाली या ठिकाणी आयोजित केला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, स्टीड फास्ट डिफेंडर 2024 हा सराव कोणत्या गटादरम्यान आयोजित केलेला आहे? तर तो आहे नाटो या गटाद्वारे. याचा फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, उत्तर अटलांटिक करार संघटना. शीतयुद्धानंतरचा सर्वात मोठा लष्करी सराव आहे. नाटोमध्ये एकूण 32 मेंबर आहे. स्वीडन हा 32वा मेंबर होता आणि 31 नंबरचा मेंबर जो आहे तो आहे फिनलंड. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, सहयोग कैजिन 2024 हा सराव भारत आणि कोणत्या देशाच्या अंतर्गत आयोजित केला आहे? तर तो आहे भारत आणि जपान. चेन्नईचा किनारा या ठिकाणी हा आयोजित केला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, एक्स अयोध्या हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला? तर तो केला आहे भारत आणि थायलंड. पहिली आवृत्ती जी आहे ती बंगालचा उपसागर या ठिकाणी आयोजित केली होती. महत्त्व काय, तर भारतातील अयोध्या आणि थायलंडमधील अयोध्या या 2 जुन्या शहरांचे महत्त्व या ठिकाणी दर्शविले जाते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21, डेझर्ट सायक्लॉन 2024 हा सराव भारताने कोणत्या देशात आयोजित केला? तर तो आहे UAE. पहिली आवृत्ती महाजन राजस्थान या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22, एक्झरसाइज सी ड्रॅगन हा नौदल सराव कोणत्या देशात आयोजित केला आहे? तर तो आयोजित केला आहे ऑप्शन क्रमांक C USA. सहभागी देश आहेत भारत, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका. कोणत्या ठिकाणी? तर ग्वाम प्रशांत महासागरातील अमेरिकेचा हा एक प्रांत आहे. आता या ठिकाणी बघूयात शॉर्टमध्ये. ऑस्ट्रा हिंद भारत आणि ऑस्ट्रेलिया, कझिंद भारत आणि कझाकिस्तान, विनवॅक्स भारत आणि व्हिएतनाम, मित्रशक्ती 2023 भारत आणि श्रीलंका. त्यानंतर खंजर 2023 भारत आणि किर्गिस्तान, बोल्ड कुरुक्षेत्र भारत आणि सिंगापूर, नोमॅडिक इलिफंट भारत आणि मंगोलिया, युक्वेरिन 2023 भारत आणि मालदीव. त्यानंतर वज्रप्रहार 2023 भारत आणि अमेरिका, युद्ध अभ्यास भारत आणि अमेरिका, समृद्धी भारत आणि बांगलादेश या पद्धतीने आयोजित केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण युद्ध अभ्यास यावर प्रश्न बघितले आहेत. परीक्षेमध्ये या टॉपिकवर जर प्रश्न आला तर तुमचे मार्क जाणार नाही. आपल्याला जून 2022 ते एप्रिल 2024पर्यंतच्या चालू घडामोडी प्रश्न हवे असेल तर आपल्याकडे 4000+ प्रश्न उपलब्ध आहेत. प्राईज आहे 99. यासोबत तुम्हाला चालू घडामोडी विशेष जसं पुरस्कार, अर्थसंकल्प, खेलो इंडिया असे इतरही महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न प्रोव्हाइड केले जाईल. आपल्याला परचेस करायचं असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दररोज टेलिग्रामच्या माध्यमाने जर तुम्हाला प्रश्नांचा सराव करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, त्याला देखील लगेचच जॉईन करा. थँक्यू.